राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री गिरिराज गोवर्धन की जय, श्रील प्रभुपाद की जय, कार्तिक मास की जय, गोपाष्टमी महोत्सव की जय। सर्वजण माझ्या मागे हात जोडून प्रार्थना करा। नमस्ते गिरिराजाय, नमस्ते गिरिराजाय, गोवर्धन नामिने, अशेष क्लेश नाशाय, परमानंददायिने। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजच्या या गोवर्धन पूजेनिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। श्रीमान हाडाई पंडित प्रभू आणि त्यांच्या परिवारातर्फे हा मोठा अन्नकूट उत्सव किंवा ब्रह्मोत्सव गोवर्धन पूजा आपण आज साजरी करत आहोत। आज कार्तिक महिना तर आहेच, पण कार्तिक शुद्ध अष्टमी आणि आज गोपाष्टमी देखील आहे। आजच्या दिवसापासून भगवान श्री कृष्ण गोपाल झाले, गायी चारण्याची परवानगी त्यांना भेटली। आजच्या दिवसापासून अगोदर ते वत्सपाल होते, वत्सपाल कृष्ण म्हणजे वासरं चारण्यासाठी, कारण का छोटे असल्यामुळे त्यांना फक्त वासरं चारण्याची परवानगी होती। आणि आता पौगंड झाल्यानंतर ते आजपासून त्यांनी गायी चारण्यासाठी प्रारंभ झाला आणि आजची ती अष्टमी होती म्हणून गोपाष्टमी। तर आज गोपाष्टमी देखील आहे आणि आजच या ठिकाणी आपण गोवर्धन पूजा देखील साजरी करत आहोत। भगवंतांचं जितक्याही लीला ज्या आहेत त्या सर्व लीला गायी म्हणजे गोवर्धन, गोविंद, गोपाल या अशा सर्व लीला आहेत। आणि म्हणून भगवंतांच्या धामामध्ये देखील गायी आणि गोवर्धनचं स्थान गोलोक धामामध्ये देखील महत्त्वाचं स्थान आहे। भगवंतांच्या धामाचं नाव देखील काय? गोलोक, गोलोक धाम। कारण का गायींचं भगवंतांनी आपल्या नावाने नाही ठेवलंय। विष्णू लोक कृष्ण हिताय च, गायी आणि ब्राह्मणांची ती सदैव काळजी घेणारे किंवा सेवा करणारे असे कोणाचे भगवंत आहेत जे गायीची सेवा करतात? कोणतेही देवता किंवा कोणतेही आराध्य देवी कोणीही गायीची सेवा करत नाहीत, पण अखिल अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी ते गायीची सेवा करतात। आणि त्या गायींची सेवा करते वेळी
त्या गोवर्धन पर्वत जो आहे, हा गोवर्धन पर्वत भगवंतांचा अवतार, भगवंत देखील आहेत आणि भक्त देखील आहेत. तर भगवंतांच्या लीलेमध्ये आनंद देण्यासाठी हे गोवर्धन पर्वत अवतरित झाले या पृथ्वी तलावरती. कारण श्रीमती राधा राणींनी भगवंतांना सांगितलं की मी ज्या ठिकाणी गोवर्धन नाही, ज्या ठिकाणी वृंदावन नाही आणि ज्या ठिकाणी यमुना नाही, त्या ठिकाणी मी येणार नाही. ज्यावेळी भगवंतांनी या पृथ्वीवरती अवतार घेण्याची वेळ आली किंवा सर्व देवी देवता अधर्मामध्ये त्रस्त झाले. पृथ्वीवरती भार कधी वाढतो? ज्यावेळी अधर्म वाढतो तेव्हा. लोकसंख्या वाढल्यानंतर वजन वाढत नाही. लोकसंख्या वाढली किंवा पर्वत किंवा मोठमोठे जे शिखर आहेत त्यांनी वजन वाढत नाही. पृथ्वीला भार वाढतो ज्यावेळी पृथ्वीवरती अधर्म वाढतो. आणि कंस, जरासंध सारख्या इतक्या महान मोठमोठ्या असुरांनी इतका अधर्म वाढवलेला होता, त्यामुळे पृथ्वी अगदी दुःखी अवस्थेमध्ये एका गायीचं स्वरूप धारण करून ब्रह्माजींजवळ पोचली. आणि ब्रह्माजींजवळ पोचल्यानंतर ब्रह्माजींना त्यांनी आपला आक्रांत भूरी भारेण, या पृथ्वीवरती इतका जो अधर्म वाढलेला आहे ते दुःखी होऊन सांगू लागली पृथ्वी. आणि त्यावेळी ब्रह्माजी म्हणाले, मी पण काय करू शकत नाही, मी सुद्धा या पृथ्वीवरती जो अधर्म वाढलेला आहे त्यासाठी आपले रक्षण करणारे आपले भगवंत अखिल कोटी ब्रह्मांड नायक, ज्यांचा मी सुद्धा दास आहे, त्यांच्याजवळ आपण जाऊ. आणि सर्व देवी देवता जी पृथ्वी गायीच्या स्वरूपात होती तिला घेऊन क्षीरसागराच्या तटावरती पोचले. आता क्षीरसागर म्हणजे कंडेन्स मिल्क, आटवलेलं दूध जसं असतं, रबडीचा समुद्र आहे. फक्त आपण बघतो तो खारट पाण्याचा समुद्र बघतो. मग कुठेही जरी गेलं, जगन्नाथपुरी असो किंवा जगन्नाथपुरीचं तर तीर्थ आहे, पण समुद्र म्हणू शकत नाही. कारण चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना स्नान घातल्यानंतर त्यांनी घोषणा केली की आजपासून हा सर्वसाधारण समुद्र नसून हे एक महान तीर्थक्षेत्र झालेलं आहे. मग मुंबई असो, गोवा असो, जिथेही आपण जातो त्या ठिकाणी खारट समुद्र आहे, खारट पाण्याचा. असे वेगवेगळे समुद्र या ब्रह्मांडामध्ये आहेत. इक्षू रस, इक्षू म्हणजे उसाच्या रसाचा समुद्र आहे. दारूचा समुद्र देखील आहे. त्यानंतर दुधाचा समुद्र आहे, तुपाचा समुद्र आहे. आणि हा क्षीर म्हणजे आठवलेलं दूध, कंडेन्स मिल्क. त्या क्षीरसागरामध्ये भगवंत अनंत शेष वरती पहुडलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांची सेवा करत आहे. क्षीरोदकशाही विष्णू, क्षीर उदकशाही विष्णू. तर त्या क्षीरोदकशाही विष्णूंची प्रार्थना करण्यासाठी ब्रह्माजी, सर्व देवी देवता आणि पृथ्वी जी गायीच्या स्वरूपात आलेली होती, सर्वजण क्षीरसागराच्या तटावरती पोचले. आणि त्या तटावरती पोचल्यानंतर ब्रह्माजींनी आणि सर्व देवी देवतांनी मिळून भगवंतांची प्रार्थना केली. पुरुष सूक्त नामक प्रार्थना, ज्या पुरुष सूक्ताद्वारे आपण भगवंतांचा अभिषेक करतो, भगवंतांचं षोडशोपचार पूजन करतो. सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपात स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठः दशांगुलम पुरुष एवेदंगम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम. जशी प्रार्थना आहे पुरुष सूक्त, ती पुरुष सूक्त प्रार्थना त्या देवी देवतांनी आणि ब्रह्माजींनी केल्यानंतर भगवंतांनी आदी कवी ब्रह्माजींच्या हृदयामध्ये ज्ञान दिलं. तेने ब्रह्महृदय आदी कवये मुह्यन्ति यत् सूरयः. आणि आदी कवी ब्रह्माजींना भगवंतांनी हृदयामध्ये ज्ञान दिलं आणि सांगितलं की काही चिंता करण्याची आवश्यकता नाही, मी लवकरच यदुकुळामध्ये अवतरित होणार आहे आणि तुम्ही सर्व देवी देवता यदुकुळात आणि वृष्णी कुळामध्ये तुम्ही अवतार घ्या माझ्या लीलेमध्ये भाग घेण्यासाठी. आणि हा आदेश ब्रह्माजींनी गायीला म्हणजे पृथ्वीला, सर्व देवी देवतांना सांगितला. सर्व आनंदित झाले आणि आपापल्या लोकी, स्वर्ग लोकी परतले. कालांतरानं जशी योजना झालेली होती तसे देवकीचे 8वे गर्भ भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भात वसुदेवाच्या हृदयातून
देवकीच्या हृदयात, आणि देवकीच्या हृदयातून देवकीच्या गर्भामध्ये ज्यावेळी भगवंत प्रकट झाले त्यावेळी त्या गर्भामध्ये अनंत कोटी सूर्य समप्रभा, कोटी सूर्य असलेले ते भगवंत त्या गर्भामध्ये असल्यामुळे त्या गर्भामध्ये सूर्यप्रकाश, कोटी सूर्यांचा प्रकाश त्या गर्भामध्ये दिसू लागला. आणि गर्भात दिसल्यानंतर सर्व देवी देवतांना कळालं की आता भगवंत या ठिकाणी अवतरित झालेले आहेत. आणि त्यावेळी ब्रह्माजी, शिवजी, इंद्र, चंद्र, वरुण सर्व देवी देवता कंसाच्या कारागृहामध्ये येऊन जे गर्भस्थ कृष्ण आहेत त्यांची स्तुती करू लागले. गर्भस्थ कृष्णांची स्तुती. तर आता भगवंत पृथ्वीवरती येणार त्या अगोदर गोलोक धामामध्ये जेव्हा चर्चा झाली की आता भगवंत अवतार घेणार आहेत, भगवंतांना पृथ्वीवर जावं लागणार आहे, आणि भगवंतांनी राधा राणींशी चर्चा केली, तर गर्ग संहितेमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की ज्यावेळी परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो भगवान स्वयं असंख्य ब्रह्मांड प्रतिगोलोकाधिपती प्रभू, जेव्हा हे साक्षात अखिल कोटी ब्रह्मांडांचे स्वामी अधिपती गोलोकमधून या पृथ्वीवरती प्रकट होणार होते, त्यावेळी राधा राणींना सांगितलं, यत्र वृंदावनम नास्ति न यत्र यमुना नदी, यत्र गोवर्धनो नास्ति तत्र मे मनस्सुखम. ज्या ठिकाणी हे प्राणनाथ वृंदावन नाही, ज्या ठिकाणी यमुना नाही, ज्या ठिकाणी गोवर्धन पर्वत नाही, त्या ठिकाणी मला आनंद अनुभवत नाहीये. या भौतिक जगातला आपण असंख्य पर्वत पाहतो, सह्याद्रीचे पर्वत, वेगवेगळे पर्वत पाहत असतो, पण हा गोवर्धन पर्वत भगवंतांच्या गोलोक धामातून या पृथ्वीवरती प्रकट झालेला आहे. आणि याची विशेषता एक आहे की या गोलोक धामातून प्रकट झाला हा भक्त पण आहे आणि भक्तासोबत भगवंत देखील आहेत, दोन्ही रूपामध्ये भक्त आणि भगवंत दोन्ही. कारण ज्यावेळी भगवंतांनी गोवर्धन पर्वताला भोग वगैरे लावण्यासाठी सांगितलं त्यावेळी भगवंत म्हणाले, शैलोस्मी शैलोस्मी, मीच हा पर्वत आहे. शैल म्हणजे जो पर्वत आहे तो मी आहे, शैलोस्मी, मीच तो पर्वत आहे. आणि ज्यावेळी पहिली गोवर्धन पूजा झाली ती गोवर्धन पूजा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत झाली. पहिली गोवर्धन पूजा स्वतः भगवंतांनी केली. नंद बाबा, यशोदा, कृष्ण, बलराम, रोहिणी सर्वजण एकत्रित होते, ब्रजवासी, आणि त्या सर्वांनी मिळून पहिली गोवर्धन पूजा केली. आता भगवंत स्वतः आपली पूजा करतायत. जसं चैतन्य महाप्रभू देखील भक्त पण आहेत आणि साक्षात भगवंत देखील आहेत, त्याच पद्धतीनं गोवर्धन भक्त देखील आहेत आणि भगवंत देखील आहेत. आणि म्हणून आपण गोवर्धन पर्वतावरती आपले चरण स्पर्श कधी करत नाही किंवा गोवर्धनवरती आपण चढत नाही, गोवर्धन पर्वताच्या पायथ्यावरती आपण जात नाही, पाय ठेवत नाही, फक्त आपण त्याची परिक्रमा करतो. ज्या पद्धतीनं आपण मंदिरामध्ये भगवंतांच्या गर्भगृहाची परिक्रमा करतो त्याच पद्धतीनं आपण गिरिराज गोवर्धनची परिक्रमा करतो. गिरिराज गोवर्धनची शिला कधीही आपण उचलून आणू शकत नाही. कोणीही न सांगता न विचारता चला भगवंत आहेत उचलून घेऊन जाऊन पूजा करू नये. एका ब्रजवासी भक्तांनी जर स्वतःहून किंवा आपल्या आशीर्वादासह जर गोवर्धन दिले तरच आपण गोवर्धन आणू शकतो. आता चला म्हटलं भगवंत आहेत पूजा करू सगळेजण, आता वृंदावन यात्रा तर आहेच, गोवर्धन उचलून आणू. गोवर्धन किंवा वृंदावनातून आणणं एक मोठा अपराध आहे आणि त्याचे दुष्परिणाम देखील आहेत, फार दुष्परिणाम होतात. काही ठिकाणी भक्त घेऊन येतात पण अशी परिस्थिती उद्भवते की पुन्हा वापस द्यावं लागतं. मला आठवतंय इस्कॉन बीडमध्ये काही भक्तांनी आणलेले होते गोवर्धन. सुरुवातीला जेव्हा गोविंद राधा गोविंद मंदिरांचं उद्घाटन झालं त्यावेळी गोवर्धन पर्वत सुद्धा आणले. आणि जिथं आता मंदिर आहे आणि मंदिराच्या एका बाजूला ब्रह्मचारी आश्रम आणि एका बाजूला गार्डनमध्ये
मोठा गोवर्धन पर्वत तयार केला आणि एवढी मोठी शिला आणून ठेवली. शिला तर आणली, पण पूजा आणि आराधना तर होतच नव्हती. कधीतरी कोणी एकाच दिवसातून अगरबत्ती लावलं, भोग लावला, नाही लावला, ते भक्त नाही आले तर पूजा नाही. गिरिराजजींच्या शिलेची किंवा गिरिराज गोवर्धन हे स्वतः भगवंत असल्यामुळे जसं जगन्नाथांना आपण 2 वेळा भात किंवा अन्न भोग लावतो, तसा गिरिराजजींची आराधना करायची असेल तर दररोज न चुकता दुधाचा अभिषेक, दुधाची बनलेली मिठाई आणि तुलसीपत्र कंपल्सरी आहे. दररोज दुधाचा अभिषेक, दररोज पूजन आणि मिठाई, ती पण दुधापासून बनलेली, आणि तुलसीपत्र. तर अशी परिस्थिती, इतकी संकट आणि इतके कष्ट लागले मंदिरामध्ये की सरतेज शेवटी आम्ही चौकशी केली, का इतकी व्यवस्थित सेवा असून इतकं असून. ते म्हटले तुम्ही गोवर्धन पर्वत जो आहे, गोवर्धन शिला जी आणलेली आहे ती न विचारता किंवा कोणत्याही भक्तांचा, ब्रजवासियांचा आशीर्वाद किंवा ब्रजवासींची परवानगी नसतेवेळी आणलेला आहे, म्हणून हे संकट किंवा मंदिरामध्ये कष्ट होत आहेत. मग सरतेज शेवटी ती शिला गोविंद कुंड जिथं आहे वृंदावनमध्ये, तिथं जाऊन वापस ठेवावी लागली कित्येक वर्षानंतर. तर साक्षात गोवर्धन, साक्षात जसं आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो त्याच पद्धतीनं आपण भगवंतांची, विष्णू, काहीही झालं की कुणी आलं नाही, सगळे कथेत भगवंत तिथं आहेत, पाठीमागं नाही येणार. सणा वाटलं कोणी गुरु महाराज वगैरे आले की काय पाठीमागं हार घेऊन. भगवंतांना बघण्याची किंवा भगवंतांना पाहण्याचा कधीच प्रयत्न करू नये. आपण जेव्हा चांगली सेवा करू, भक्तिमय सेवा, त्यावेळी भगवंत आपल्या समोर प्रकट होतील. तर भगवंतांची जी गोवर्धन शिला जी आहे, ती शिला आणि भगवंत यांच्यामध्ये काहीही अंतर नाही. जशी शालिग्राम शिला गंडकी नदीमध्ये प्राप्त होते, ती गंडकीमधली शालिग्राम शिला आणि भगवान नारायण यांच्यामध्ये काहीही अंतर नाही. आजकाल बरेच भक्त शालिग्राम शिला गोल गोल शिला घेऊन येतात, काळ्या ज्या शिला असतात त्या नर्मदा नदीतील नर्मदेश्वर महादेव आहेत. एक शिला जशी जी भेटते गोल अगदी, ती नर्मदा नदीमध्ये जी भेटते त्याला म्हटलेलं आहे नर्मदेश्वर महादेव. आणि जी गंडकी नदीमध्ये जी भेटते त्याच्यावरती चिन्ह असतात, शंख, चक्र, गदा, पद्म, ते चिन्ह असलेली शालिग्राम शिला आहे, ते विष्णू आहेत. आणि आपण जे आता प्राप्त करतो अगदी गोल, ज्याच्यावर काही चिन्ह नसतात, ते आहेत नर्मदेश्वर महादेव. आणि या शालिग्राम, भगवंतांना विष्णूला जो श्राप भेटलेला होता, तुम्ही दगड व्हा, आणि त्या शालिग्रामचा विवाह तुलसी सोबत होतो. दामोदर विवाह किंवा दामोदर तुलसीचा विवाह होत नाही. तुलसी दामोदर प्रसन्न किंवा तुलसी कृष्ण प्रसन्न, तुलसी आणि शालिग्रामचा विवाह होतो. तर हे गिरिराज ज्यावेळी भौतिक जगात त्यांना प्रकट व्हायचं होतं, तर आता अचानक तर गोलोकधामातून येणार नाहीत, काहीतरी लीला करावी लागणार. जसं आपण सुद्धा या भौतिक जगात आकाशातून प्रकट होत नाही, कुणाच्यानी कुणाच्या घरी, कुणाच्या तरी मुलीच्या रूपामध्ये आपण जन्म घेतो. आणि ती मोठी जशी प्रोसेस आहे जन्म घेण्याची, तीच प्रोसेस भगवंतांना सुद्धा गिरिराजच्या प्राकट्य करण्यासाठी फॉलो करावी लागली. जसं सांगितलं जातं की पुण्ये क्षीणे मर्त्य लोकम विशंती, ज्यावेळी आपले पुण्य क्षीण होतात, संपतात, त्यावेळी आपल्याला स्वर्गातून लाथ मारून बाहेर काढलं जातं. जसं हॉटेलचं उदाहरण दिलं जातं, जोपर्यंत आपल्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत हॉटेलमध्ये चांगली व्यवस्था होते. पैसे संपले, भांडी घासा नाही तर बाहेर पडा. पैसे जेव्हा संपले तेव्हा बाहेर हकललं जातं. तसंच जेव्हा आपले पुण्य संपतात त्यावेळी स्वर्गातून आपल्याला पाठवलं जातं. तर त्याचा निश्चित केला जातो कुठं त्याचा जन्म होणार आहे, कोणत्या जीवाला कोणत्या योनीमध्ये शरीर प्राप्त होणार आहे. आणि त्या पद्धतीनं ते निश्चित झाल्यानंतर पावसाच्या थेंबामधून तो जीव किंवा तो आत्मा पृथ्वीवरती येतो. आणि तो आत्मा त्या पाण्याच्या थेंबामध्ये जेव्हा जमिनीमध्ये जातो, जमिनीत पाणी जे मुरतं, तो बरोबर धान्याच्या रूपात कोणत्या धान्यामध्ये जायचं आहे ते सुद्धा निश्चित असतं. तांदूळ आहे, भात आहे, आणि त्या बरोबर तो आत्मा त्या अन्नामध्ये प्रवेश केल्यानंतर
कुठं जन्म होणार आहे तोच व्यक्ती ते अन्न खातो. जर त्याला गाढवाचा जन्म भेटणार असेल तर गाढवच अन्न खाणार. जर मनुष्याचं शरीर भेटणार असेल मग तेही निश्चित मग अमेरिकेत मध्ये मग किंवा जपानमध्ये किंवा सोलापूरमध्ये लंडनमध्ये कुठं जे शरीर प्राप्त भेटणार आहे त्याची निश्चिती झाल्यानंतरच त्या जीवात्म्याला शरीर प्राप्त होतं. तर त्या गोवर्धन पर्वताला या पृथ्वीवरती आणण्यासाठी भगवंतांनी जी योजना केली, गोवर्धन प्रकट कसे झाले या पृथ्वीवरती, तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरती या गोवर्धनला पाठवणार होते त्यावेळी पुलस्त्य मुनी जे आहेत, पुलस्त्य मुनी द्रोण पर्वत, हिमालयाच्या ज्या रांका आहेत तिथं द्रोण पर्वत आहेत आणि द्रोण पर्वताचा पुत्र म्हणजे गोवर्धन. त्यांचे सुद्धा माता पिता आहेत. द्रोणगिरी किंवा द्रोण पर्वतचे पुत्र कोण आहेत? गोवर्धन. तर पुलस्त्य मुनी ज्यावेळी हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालय यात्रा करण्यासाठी गेलेले होते त्यांना हा जो गोवर्धन पर्वत पाहिल्यानंतर अगदी आकर्षित झाले, प्रेम वाढलं. सुंदर एक छोटासा पर्वत आहे आणि त्यांनी विचार केला या पर्वतावरती बसून मी या पर्वताला काशीला घेऊन जातो. पर्वत सुद्धा उडत होते अगोदर, हे सगळे साधारण पर्वत नाही. तर या पर्वताला मी काशीला घेऊन जाईन आणि काशीमध्ये या पर्वतावर बसून मी तपस्या करेन. आणि द्रोणला त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. आता आपला मुलगा कुणीही सहजासहजी कुठल्या साधू संतांना देत नाही. सगळ्या भक्तांची इच्छा असते की सगळ्यांनी सगळ्या मंदिरामध्ये ब्रह्मचारी व्हावं. खरं माझा मुलगा सोडून ब्रह्मचारी सगळ्यांनी व्हायला पाहिजे, खरं माझा मुलगा नाही. तसंच ज्यावेळी प्रभू रामचंद्रांसाठी विश्वामित्रांनी मागितलं, दशरथ महाराजांना म्हटले द्या, त्यावेळी ते सुद्धा चिंतित होते. ज्यावेळी हाडाई पंडितांना नित्यानंद प्रभूंना मागितलं, हाडाई पंडितांना देखील मागितलेलं नित्यानंद प्रभूंना. हाडाई पंडित हे नित्यानंद प्रभूंचे पिता आहेत आणि जे विश्वरूप जे चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ शंकरारण्य, त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ते नवद्वीपमधून एक चक्र धामात पोचले आणि एक चक्र धामात पोचल्यानंतर हाडाई पंडित महाशयांच्या घरी गेले आणि म्हटले तुमचा जो मुलगा आहे नित्यानंद तो मला द्या. म्हटले कशाला? म्हटले माझा असिस्टंट म्हणून, मी आता तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे. त्यांची इच्छा नव्हती तरी आता साधू आलेत घरी, नाही कसं म्हणणार म्हणून त्याने आपल्या मुलाला दिलं आणि त्या नित्यानंद प्रभूंना आपला सहाय्यक बनवून शंकरारण्य स्वामी पंढरपूर यात्रेला देखील आलेले होते. तर आता द्रोण पर्वताला इच्छा व्यक्त केली पुलस्त्य मुनींनी की तुमचा मुलगा गोवर्धन मला द्या. त्यांची इच्छा तर नव्हती पण आता आदेश आहे वडिलांचा, गुरूंचा, तर ते निघाले. पण त्यांनी एक अट ठेवली, मी निघायसाठी तयार आहे पण तुम्ही ज्या ठिकाणी मला ठेवाल तिथून मी उठणार नाही. तुम्ही मला घेऊन चला, मी आता हलका आहे, पण एकदा जर तुम्ही का मला जमिनीवरती ठेवलं तुम्ही मला उचलू शकणार नाही आणि मी तिथून हलणार नाही. हिमालय पर्वताकडून ज्यावेळी काशी यात्रा त्यांची प्रारंभ झाली ते पर्वताला घेऊन पुलस्त्य मुनी चाललेले होते. आकाशातूनच त्यांनी बघितलं ब्रजमंडल, वृंदावन धाम, मथुरा, यमुना, सगळे स्थान बघितले, वृंदावनातील 12 वन. आणि त्यावेळी गोवर्धन आपलं हळूहळू वजन वाढू लागलं. इतकं वजन वाढलं की त्या पुलस्त्य मुनींना जबरदस्ती तिथं ठेवावं लागलं, जिथं आज गोवर्धन आहेत तिथं त्याच ठिकाणी. तर गोवर्धन ठेवले, त्यांना वाटलं वजन आहे तर खाली ठेवू आणि थोडं फ्रेश वाटल्यानंतर थोडा थकवा दूर झाल्यानंतर जाऊ. आता थकवा दूर झाल्यानंतर ते म्हटले चल, म्हटले मी येत नाही, तुम्ही विसरले. कंडिशन ठेवलेली होती की एकदा ठेवल्यानंतर मी पुन्हा तुमच्यासोबत येऊ शकणार नाही किंवा तुम्ही मला उचलू शकणार नाही. आणि त्यावेळी पुलस्त्य मुनी रागावले किंवा नाराज झाले आणि त्यांनी त्याला श्राप दिला. म्हटले मी श्राप देतो, तू दररोज तिळाप्रमाणे, जसं तीळ असतात बारीक बारीक तीळ, दररोज तिळाप्रमाणे तू हळूहळू कमी होत जाशील आणि नष्ट होशील. तर 5500 वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होण्या अगोदर हा गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी अवतरित झाले. भगवंतांची लीला प्रारंभ होण्या अगोदर गोवर्धन, यमुना आणि वृंदावन. आणि आजही
5,500 वर्षानंतर देखील गोवर्धन पर्वत, यमुना आणि ब्रज की रज ॲज इट इज आहेत. बाकी भरपूर बदललं. महल बदलले, भगवंतांचं जन्मस्थान बदललं असेल. जसं परमपूज्य राधारमण महाराज सांगतात, आपण जे जन्मस्थान बघतो मथुरेमध्ये, जी जन्मभूमी आहे, ज्या ठिकाणी देवकीनं भगवंतांना जन्म दिला ते स्थान मशिदीमध्ये गेलेलं आहे. त्याचा स्पर्श जो आहे तो आपण पाहतो. खरोखर ज्या ठिकाणी देवकीनं जन्म दिला ते ॲक्च्युअल स्थान मशिदीच्या आत आहे. आणि त्याला स्पर्श झालेला दगड जिथं आपण दर्शन करतो आज मथुरेमध्ये, जन्मभूमी. तर कित्येक गोष्टी बदलल्या, इमारती तयार झाल्या, झाडं वेगवेगळी तोडून टाकली गेली, वृंदावनात वेगवेगळे स्थान बदलले. पण 3 गोष्टी ॲज इट इज भगवंतांच्या वेळेपासून आजही ज्या जशाच तशा आहेत, काहीही बदल झालेला नाही. यमुना, वृंदावन की रज म्हणजे जी ब्रज की रज माती किंवा जो वृंदावन धामातली जी माती आहे अगदी मुलायम माती ती, आणि गोवर्धन पर्वत. फक्त अंतर इतंच काय की गोवर्धन इतका विशाल होता, 5,500 वर्षापासून जो त्यांना श्राप भेटला तीळ कमी होईल, तर तो थोडा हळूहळू कमी होऊ लागलेला. आणि गुरु महाराज सांगतात, ज्यावेळी गोवर्धन अदृश्य होईल किंवा पूर्णपणे नष्ट होईल, पुन्हा त्यांना धामात जायचं ना, म्हणून तर तो श्राप दिलाय. कुणाला इच्छा इथं राहायची, जिना यहा मरना यहा. गोवर्धन आलेत धामातून, त्यांना वापस जायचं आहे म्हणून तर ती योजना होती, त्यांना श्राप भेटला. प्रत्येक भगवंतांची कार्य किंवा लीला जी आहे त्यामध्ये भगवंतांची योजना कार्य करत असते. आता मी जसं सकाळी सांगत होतो, ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी बालीला लपून बाण मारला, का? कारण बालीला असा वरदान होता, कुणी त्याच्यासोबत जर युद्ध करायला आलं तर त्या युद्ध करणाऱ्याची अर्धी शक्ती बालीमध्ये जात होती. मग तो सुग्रीव असो कुणी असो, त्याची अर्धी शक्ती, आणि मग तो अर्धा शक्तीमध्येच हरून जायचा त्या बालीसमोर. आणि म्हणून भगवंतांनी लपून त्याच्यावरती बाणाचा हल्ला केला आणि प्रभू रामचंद्रांनी त्याची हत्या केली किंवा उद्धार केला. आता त्याचं फळ देखील प्रभू रामचंद्रांच्या लीलेची, जी भगवंतांनी लपून बाण मारलेला, कृष्ण लीलेमध्ये ज्यावेळी भगवंत प्रभास क्षेत्रामध्ये बसलेले होते एका झाडावरती टेकून पाय वर करून, भगवंतांचे जे चरण आहेत त्या शिकाऱ्याला काय वाटलं, हे हरण आहे, आणि त्यांनी बाण मारला. बघा, त्याचं भगवंतांना सुद्धा भगवंतांची लीला संपवण्यासाठी, तर कर्म म्हणू शकत नाही भगवंतांचे, कारण ते 3 गुणांच्या कर्माच्या पलीकडे आहेत. पण लीला संपवण्यासाठी, जसं महाभारताचं युद्ध झाल्यानंतर ज्यावेळी गांधारीला कळालं की म्हणजे सगळे मुलं 100चे 100 कौरव त्या महाभारत युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे सगळ्यांचा, आणि ती तळतळा करणारी आई दुःखी अगदी परिस्थितीमध्ये तिनं श्राप दिला, जे भगवान श्रीकृष्ण हे युद्ध थांबवू शकले असते आणि तरी सुद्धा त्यांनी परवानगी दिली, त्यांच्याजवळ योग शक्ती होती की ते महाभारताचं युद्ध थांबवू शकले असते, तरी सुद्धा त्यांनी थांबवलं नाही. आणि माझी मुलं 100 माझी मुलं माझ्या डोळ्यासमोर जशी नष्ट झाली, मी श्राप देते, भगवंतांच्या समोर त्यांचा यादव आणि वृष्णी वंश त्यांच्या डोळ्यासमोर नष्ट होईल. आता कुणी म्हणू शकते भगवंतांना श्राप दिला, आणि भगवंतांनी हात जोडून तो गांधारीचा श्राप स्वीकारला. म्हटले, माते मी तुमचा श्राप स्वीकार करतो. का? कारण भगवंतांना माहीत होतं जर भगवंत गेले आणि त्यांची मुलं राहिली तर तांडव करणार, आणि म्हणून भगवंतांच्या उपस्थितीमध्येच त्यांना श्राप दिला. आणि त्या मुसल जी आली त्या मुसळीपासून सगळेजण भांडण करून सगळ्यांनी आपला अंत करून घेतला. का? भगवंतांना द्वापार युग संपवून कलियुगाचा प्रारंभ करायचा होता. ती भगवंतांची योजना आहे. आता गिरिराजला देखील हा श्राप भेटला. हे श्राप भेटण्यामागचं कारण काय? की त्यांना सुद्धा भगवंतांच्या गोलोक धामामध्ये परत जायचं. खरं आपलं सौभाग्य आहे की आजही गोवर्धन तिथं आहेत. तर मी सांगत होतो, गुरु महाराज सांगत होते की जोपर्यंत गिरिराज आपल्या डोळ्यासमोर आहेत किंवा सदृश्य आहेत, म्हणजे आपल्या होतील, नष्ट होतील किंवा दिसेनासे होतील, त्या दिवशी कलियुग नंगा नाच करू लागेल आणि त्या दिवशी आपण भक्ती करू शकणार नाही. आणि म्हणून ज्या गोपी आहेत
गोपींनी भागवताच्या दशमस्कंदातील 21वा अध्याय वेणुगीत, अध्यायाचं नावच आहे वेणुगीत. नाव आहे वेणुगीत, पण गाणाऱ्या कोण आहेत? गोपी आहेत. गोपींनी भगवंतांची स्तुती केलेली आहे, पण निमित्त बनवलंय वेणूला. वेणी म्हणजे भगवंतांची बासरी. तसं 3 प्रकार आहेत. बासरी म्हणू शकत नाही. वेणू वेगळी आहे, बासरी वेगळी आहे आणि मुरली वेगळी आहे. आणि त्या तिन्हींचा जे साईज देखील वेगळा वेगळा आहे. आणि तिन्ही भगवंतांची वाजवायची लीला सुद्धा वेगळी आहे, वेळ वेगळी आहे आणि त्याचं कार्य वेगळं आहे. त्याचं पर्पज देखील, कार्य पण वेगळं आहे. गायींना बोलवण्यासाठी मुरली आहे, गोपींना बोलवण्यासाठी बासरी आहे, ती वेणू. प्रत्येकांना वेगळं वेगळं. ज्यावेळी भगवंत आपली बासरी वाजवायचे त्यावेळी प्रत्येक गायीला, 9 लाख गायींना प्रत्येक गायीचं भगवंत नाव बोलवत आहेत असं वाटायचं. हे सरस्वती, हे सुरभी, हे गंगा. आणि ते गाय आवाज करत एक 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 गाय यायची. भगवंत बासरी वाजल्यानंतर प्रत्येक गाय, गोधुली बेला जसं आपण म्हणतो, संध्याकाळी 6 ते 6:30च्या वेळी. गोधुली बेला हा शब्द कशापासून झाला? गायींच्या घरी वापस येण्यापासून. गोरस मुहूर्त म्हणतो ना, पण गोरस मुहूर्त संध्याकाळच्या वेळी लग्न वगैरे होतात त्यावेळी लिहिलं जातं गोरस मुहूर्त किंवा गोधुली बेला. गोधुली म्हणजे जंगलामध्ये ज्या सगळ्या लाखो गायी भगवंतांसोबत चारून झाल्यानंतर आता वापस आपापल्या गोशाळेमध्ये येतात आणि त्यावेळी जी धूळ उडते त्याला म्हटलेलं आहे गोधुली बेला, संध्याकाळची वेळ. तर भगवंत या गोवर्धनाप्रती इतकं भगवंतांचं प्रेम पाहून गोपी भगवंत या गोवर्धनची प्रार्थना करतात. त्या वेणुगीतमध्ये गोपींनी पहिला यमुनेची प्रार्थना केली किंवा यमुनेचा जय जयकार केला, त्यानंतर हरणांचा जय जयकार केला, भगवंतांच्या सुंदर वर्णन केलं. भगवंत किती सुंदर आहेत. जंगलामध्ये भगवंत गायी चरण्यासाठी जातात त्यावेळी भगवंत किती सुंदर दिसतात. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्भासान् कनककपिसं वैजयन्तीं च मालान् रंध्रान् वेणोर अधर सुतयः स्फुरयन् गोपवृन्दैर् वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. मोरपंख धारण केलेले कर्णिका फूल त्यांनी आपल्या कानामध्ये लावलेलं आहे. वैजयन्तीं च मालान् 5 प्रकारच्या पुष्पांची माळा घातलेली आहे. पितांबर धारण केलेलं आहे. ते भगवंत आता वनामध्ये प्रवेश केलेले आहेत. त्या भगवंतांबरोबर मयूर नृत्य गीतम, मोर सुद्धा भगवंतांसोबत डान्स कॉम्पिटिशन करतात. आणि मोर भगवंतांसोबत डान्स कॉम्पिटिशनमध्ये हरले म्हणून मोरांनी आपलं पीस दिलं, मोरपंख जे आहे ते भगवंतांना गिफ्ट दिलं. आमच्याकडे तर काही नाही भगवंता, हेच एक आहे मोरपंख, ते तुम्ही घ्या. आणि त्या मोरांचं प्रेमाचं प्रतीक म्हणून भगवंतांनी ते आपल्या डोक्यावरती लावलं आणि दररोज न चुकता भगवंत मोरपंख लावतात त्या मोरांप्रती असलेलं प्रेम पाहून. त्यानंतर त्यांनी हरणांबद्दल हरणांची स्तुती केली. आणि आता हळूहळू हळू जसं ते गोवर्धनाच्या पायथ्याशी पोचल्या, सर्व गोपी आता गोवर्धन पर्वताची प्रार्थना करू लागल्या. हंताय मद्रिरबला हरिदास वर्यो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानं तनोति सह गो गणयोस्तयोर्यत् पानीयसूय वसकंदर कंदमूलैः. हंताय मद्रिरबला, आ हंत, किती दुर्भाग्य आमचं, आम्ही सगळ्या गोपींचं किती दुर्भाग्य आहे. धिक्कार असो. धिक्तान धिक्तान कथयंतश्च मृदंग, मृदंग सुद्धा असतं. धिक्तान धिक्तान, काय म्हणतोय मृदंग? धिक्कार आहे अशा लोकांचा जे कीर्तनात भाग घेत नाहीत. धिक्तान धिक्तान कथयंतश्च मृदंग, धिक्कार आहे अशा लोकांचा जे कीर्तनामध्ये भाग घेत नाहीत. तर गोपी म्हणू लागल्या धिक्कार आहे आमचा. हंताय, किती हंत, किती दुःखद घटना आहे. आमच्यापेक्षा हा गोवर्धन किती श्रेष्ठ आहे. हंताय मद्रीर अबला, हा अद्री म्हणजे पर्वत,
हा गोवर्धन पर्वत इतका श्रेष्ठ आहे. हरिदास वर्यो, हरिदास तर सगळे भगवंतांचे भक्त आहेत, हरीचे दास. पण हरिदास वर्य, वर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ. जसं गुरु गुरुवर्य, हरिदास हरिदास वर्य. आणि भागवतामध्ये 3 भक्तांना हरिदास वर्य म्हटलेलं आहे. कोण कोण आहेत? सगळ्यात पहिले युधिष्ठिर महाराज, दुसरे उद्धव आणि तिसरे गोवर्धन. त्यांची नाव घेतलेले नाही आहेत. हरिदास म्हणजे युधिष्ठिर महाराज, उद्धवजी आणि हे हरिदास वर्य गोवर्धन. हंताय मद्री रबला हरिदास वर्यो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदः. यद रामकृष्ण चरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि राम म्हणजे बलराम यांचे चरण यांच्यावर पडल्यानंतर ते आनंदित होतात आणि त्यांच्यामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होतात. कुणामध्ये? गोवर्धन पर्वतावर. जसं भगवंत त्यांच्यावरती आपले चरण ठेवतात, राम आणि बलराम म्हणजे बलराम आणि कृष्ण दोघं जे चरण आपले ठेवल्यानंतर ते आनंदित होतात आणि अष्टसात्विक विकार प्रकट होतात. जसं प्रवचनामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होऊ लागतात. डोळे बंद होऊ लागते, मान खाली जाऊ लागते, नंतर शरीर हरू लागतं. हे आपले विकार आहेत शरीराचे. पण अष्टसात्विक विकार म्हणजे भगवंतांच्या प्रेमामध्ये अश्रू प्रवाह होऊ लागतो, शरीर कंपित होऊ लागतं, रोमांच कंप जे केस आहेत ते उभे राहू लागतात, व्यक्ती जोर जोरात रडू लागतो, मूर्छित होऊन जमिनीवर पडू लागतो, कधी हसतो तर कधी रडू लागतो, कधी बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो. त्याला म्हटलेलं आहे अष्टसात्विक विकार. तर ते अष्टसात्विक विकार गोवर्धन मध्ये सुद्धा प्रकट होऊ लागले. रोमांच कंप श्रुतरंग भाजो. आचार्य सांगतात जे गोवर्धन पर्वतावरती जे गवत आहे ते गवत म्हणजे त्यांचे केस आहेत, ते रोमांचित होऊ लागलेले आहेत. जे झरे आहेत ते झरे म्हणजे त्यांचे अश्रू आहेत. यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद. प्रमोद म्हणजे आनंद. त्यानंतर गोपी म्हणतायत हंताय मद्री रबला हरिदास वर्यो यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद मानम तनोती सह गो गणयोस्तयोर्यत. आणि भगवान श्रीकृष्ण फक्त आपण एकटे नाही किंवा बलरामजींसोबत नाही, गायी आणि आपल्या ग्वालबाल मित्रांसोबत येतात आणि या सगळ्यांची सेवा करण्यासाठी पानीय सूय वस कंदर कंदमूलही. तर या सगळ्यांच्या सेवेसाठी गोवर्धन सुंदर पिण्यासाठी पाणी देतात, फळं देतात. कंदर, कंदर म्हणजे गुफा, भगवंतांना झोपण्यासाठी. हे सगळे भगवंतांसाठी किती सेवा करतात. खाय प्यायची व्यवस्था आहे, झोपायची व्यवस्था आहे, सुंदर गवत आहे ज्या ठिकाणी भगवंत झोपू शकतात, गुफा आहे तिथं रेस्ट करू शकतात. तर हा गोवर्धन किती श्रेष्ठ आहे आणि आमचा धिक्कार आहे. तर ज्यावेळी नंद बाबा आणि सगळे ब्रजवासी व्यस्त असलेले पाहून एकदा भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी त्यांनी ब्राह्मण पत्नींचा उद्धार केला, मथुरेच्या ब्राह्मण पत्नींचा, भगवान श्रीकृष्ण आले गायी चारत 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 मथुरेच्या जवळ बॉर्डरला, अटलला चुंगीपासून जिथं जवळच तिथं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी भगवंत आले ब्राह्मण पत्नींचा उद्धार करण्यासाठी. भगवंतांना लागलेली भूक आणि भगवंत म्हटले जावा, त्या ठिकाणी जवळच ब्राह्मण काय करू लागलेले आहेत, यज्ञ करू लागलेले आहेत. कृष्णाय स्वाहा, अच्युताय स्वाहा, नारायणाय स्वाहा. नाव भगवंतांचं आहे, स्वाहा म्हणून यज्ञात आहुती पण देणं चालू आहे. आणि हे भगवंतांचे मित्र गेले, म्हटले कृष्ण आणि बलरामला भूक लागले, काहीतरी द्या. म्हटले चला पुढं व्हा, अजून यज्ञ झालेला नाही, भोग लागलेला नाही. ज्यांना भोग लावणार आहे तेच समोर आलेत, त्यांच्यासाठी द्या. ते म्हटले नाही नाही, जा, आम्ही देऊ शकत नाही, यज्ञ चालू आहे. मुलं गेले नाराज होऊन, म्हटले भगवंता ते तर द्यायसाठी तयार नाहीत, कृष्णा काय करायचं. कृष्ण म्हटले जा, तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या यज्ञासाठी भोग बनवू लागलेल्या आहेत, त्यांना भेटा, त्या तुम्हाला निश्चित देतील. आणि त्या ग्वाल बालांनी सांगितल्यानंतर कृष्ण आणि बलराम आलेल्या ऐकल्यानंतर ज्या सर्व ब्राह्मण पत्नींनी जे भोग बनवलेला होता तो आणून स्वतः भगवंतांना खायला घातला. आणि त्या ब्राह्मण पत्नींचा उद्धार केल्यानंतर भगवंत आता गोकुळात आलेले आहेत. आणि गोकुळात भगवंतांनी पाहिलं की सगळी व्यवस्था चालू आहे,
मोठमोठी मिठाई बनवणं चालू आहे, सगळीकडं मंत्रोच्चारण चालू आहे. जसं मोठा फेस्टिवल असल्यानंतर असं वाटतं ना, अगदी तयारी, डीजे तर नव्हते तेव्हा, सगळीकडं पताका आणि सगळा उत्सव सगळीकडं चालू आहे. तर त्यावेळी भगवंताने विचारलं यशोदेला की आज काय, म्हटले काय चाललंय आणि काय उत्सव, कोणता उत्सव आहे? म्हटलं इंद्राची पूजा आहे. म्हटले कशाला इंद्राची पूजा? म्हटले मला आता डिस्टर्ब करू नको, मला भरपूर कामं आहेत, तू जाऊन तुझ्या बाबाला विचार, तुझे सगळे प्रश्न काय असतील ते तुला, कारण काय एक उत्तर दिलं तर ते एक उत्तर आहे तू 100 प्रश्न विचारणार, त्यापेक्षा तू तुझ्या बाबाजवळ जाऊन विचार, नंद बाबाला. आता कृष्ण नंद बाबाजवळ पोचलेले आहेत आणि नंद बाबांना त्याने विचारलं, बाबा काय चाललंय? म्हटले आज आपण इंद्राची पूजा करतोय. आमचे वडील आहेत पर्जन्य महाराज. नंद, उपनंद, सुनंद हे सगळे 5 भाऊ आहेत आणि त्यांचे वडील आहेत पर्जन्य महाराज. तर ते म्हणाले आमच्या वडिलोपार्जित जी एक परंपरा आलेली आहे, आम्ही सर्वजण इंद्राची पूजा करतो. म्हटले का? कारण आम्ही वैश्य आहोत. कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय कृषी, गोरक्षा आणि वाणिज्य. कृषी म्हणजे शेती, गोरक्षा म्हणजे गाईचं रक्षण, वाणिज्य म्हणजे व्यापार, हे सांगितलेलं आहे. तर म्हटले आम्हाला महत्त्वाच्या गोष्टी, आम्ही शेती करतो, गायींची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे आपल्याला पाऊस लागतो. आणि पाऊस कोण देते? इंद्र. कारण इंद्र पावसाचा देव आहे, अधिष्ठाता. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला पाऊस प्राप्त होतो. म्हटले मग काय इंद्राची पूजा केली तर पाऊस नाही पडणार का? नाही केली तर? म्हटले नाही, पाऊस नाही पडणार. म्हटले जे लोक इंद्राची पूजा करत नाही त्यांच्या ठिकाणी पाऊस पडत नाही का? म्हणतो पडते. मग तुम्ही का करता पूजा? जे लोक इंद्राची पूजा नाही करत तर त्यांना पण पाऊस देतोच इंद्र, मग तुम्ही का करता? मग भगवंतांनी त्या ठिकाणी वेगवेगळे तर्क वितर्क केल्यानंतर नंद बाबा थकले. म्हटले बाबा काय करायचं तू सांग, काय करू आता? नाही पूजा करायची, मग कशाची पूजा करायची तू सांग. म्हटले आपल्या गायींचं आणि आपलं रक्षण करणार आहेत गोवर्धन. कारण गोवर्धन आपलं रक्षण करतात, गायींसाठी सुंदर गवत देतात, जे गवत गायी खाऊन धष्टपुष्ट होतात आणि ते आपल्याला दूध देतात, म्हणून आपण गोवर्धनची पूजा करू. म्हटले ठीक आहे, पहिला इंद्राची पूजा करू आणि मग गोवर्धनची. म्हटले नाही, इंद्राची करायचीच नाही. म्हटले परंपरा. म्हटले परंपरा काही नाही, आजपासून बंद. म्हटले काय मग कसं करा? म्हटले मी सांगतो चला. म्हटले काय करायचं? म्हटले जितकेही व्यंजन बनलेले आहेत, जी तयारी केली आहे, जे 56 भोग आहे, जी खीर आहे, पुरी आहे, जे सगळं बनवलेलं आहे ते माझ्यासोबत घेऊन चला. म्हटले कुठं? गोवर्धन जवळ. तर म्हटले ठीक आहे चला. आता इतकं सांगू लागलं तर, कारण भगवंतांप्रती असलेलं प्रेम आणि विश्वास, सगळ्यांनी जे जे बनवलेलं होतं सगळं घेऊन गेले. म्हटले ठेवा इथं आणि भरपूर घेऊन या, थोडं नाही लागणार. म्हटलं इतका मोठा पर्वत आहे, त्याला खायला सुद्धा भरपूर लागणार आहे. म्हणजे सगळं घेऊन या. महाराज ज्या दिवशी गोवर्धन पूजा झाली आत्ता 2 नोव्हेंबरला, त्या दिवशी गुरु महाराज ज्यावेळी प्रवचन देत होते, महाराज म्हणाले जितक्या लाखो गायी नंद महाराजांच्या नंद भवनामध्ये 9 लाख गायी होत्या. मग उपनंद, सुनंद, बाकी इथं गायींचं दूध काढणं पण चालू आहे आणि दूध काढल्यानंतर मिठाई बनवणं, खीर बनवणं ते पण चालू आहे. असं नाही की थोडंच बनवलेलं होतं, कंटिन्यू चालूच आहे. जे आपण कुंड पाहतो, कुसुम सरोवर आहे किंवा संकर्षण कुंड आहे, जे कुंड वगैरे आहेत, ते कुंड भरून मोठमोठे पायस, खीर सगळे भरलेले होते. तर इतकं सगळं अन्नकूट सगळं घेऊन आले. म्हणले ठेवा. म्हटले बघा तुम्ही दरवेळी इंद्राची पूजा करत होता, तुमचा देव येत होता का तुमच्या समोर? नाही. म्हटले आमचा देव बघा गोवर्धन. आता निश्चित सगळं खाऊ लागेल, भोग लागले. म्हटले डोळे बंद करा, भोग लावा. आणि भगवंत आता गोवर्धन सगळं ते खाऊ लागले आणि असं खाऊ लागले की सगळं संपलं काही क्षणात. अन्योर अन्योर ब्रिंग मी मोर, अन्योर आणखीन घेऊन या, आणखीन घेऊन या. अन्योर म्हणून एक गावच आहे ज्या ठिकाणी भगवंत म्हटले अन्योर आणखी आणा. परिक्रमा मार्गातून आपण जेव्हा जातो दानघाटीमधून पुढं गेल्यानंतर जतीपुरा आणि दानघाटीच्या मध्ये जे गाव आहे त्या गावाचंच नाव आहे अन्योर. गावाचं नावच आहे अन्योर, म्हणजे आणखी घेऊन ये. आपण नैवेद्य दाखवतो कसा, अगदी थोडं थोडं, तू पडत पण नाही, थोडासा नैवेद्य दाखवताना जेव्हाही आपण घरी भगवंतांना नैवेद्य किंवा भोग लावतो त्यावेळी एका 16 वर्षाचा मुलगा
जितकं खातो तितकं आपण नैवेद्य दाखवायला पाहिजे. एक एक चमच्याने नाही, टीस्पून. एक 16 वर्षाच्या व्यक्तीला जितकं लागतं तितकं भगवंतांच्या प्लेटमध्ये नैवेद्य दाखवावा लागतो. घाबरू नका, भगवंत खाणार नाही. आपण इतके शुद्ध नाही आहे की नामदेव सारखे किंवा मीराबाई सारखे भगवंत आपल्या समोर प्रकट होतील आणि भोजन करतील. आपल्यालाच वापस देणार. तर अन्योर अन्नला सगळं पुन्हा अन्न चालू झालं. सरते शेवटी तिथं त्या ठिकाणी भगवंतांनी तुलसी ठेवली. मग तुलसी ठेवल्यानंतर भगवंतांचं पोट भरलं. म्हटलं तर पुढं काय? म्हटलं पुढं आता परिक्रमा करायची. तर भगवंतांनी स्वतः बैलगाड्यांमध्ये जे वयस्क होते, जे चालू शकत नव्हते, तरुण नाही, वयस्क म्हातारे लोक, म्हाताऱ्या गोपी, म्हातारे वृद्ध ग्वालबाल, त्यांना बैलगाडीत सगळ्यात पहिला भगवंत, मग वासरं, मग गाई, ग्वालबाल आणि म्हातारे ग्वालबाल सगळ्यांनी मिळून भगवंतांनी पहिला गोवर्धन परिक्रमा केली. आजही आपण गोवर्धन परिक्रमा करते वेळी अगदी आपल्याला भगवंतच आठवत असतात. कोण कोण आठवते माहीत नाही. 24 किलोमीटरची परिक्रमा, 7 कोस की परिक्रमा. तशी 21 आहे, पण आत बाहेर करते वेळी 24 होते. तर पहिली भगवंतांनी परिक्रमा देखील केली. परिक्रमा केली, सगळ्यांना सांगितलं प्रणाम करा. आणि आता गोवर्धन पूजा संपन्न झालेली आहे. आपल्या गोवर्धन पर्वताने शैलोस्मी त्यांनी आता भोगसुद्धा स्वीकार केलेला आहे. इथं ज्यावेळी इंद्राला कळालं की हा मूर्ख बालक, ह्या एक अज्ञानी बालकाचं ऐकून या नंद बाबा आणि ब्रजवासियांनी माझी सेवा, माझी पूजा थांबवली, इंद्र अगदी क्रोधित झाला आणि त्यांनी लगेच संवर्तक वादळानं बोलवलं. कोणतं? संवर्तक. हे संवर्तक वादळ जे आहे त्याचा उपयोग फक्त प्रलयाच्या वेळी केला जातो. थेंब पडत नाही. मोठमोठे जसे पिलर असतात मंदिरांचे किंवा मोठमोठे घराचे पिलर जे असतात, तसा पिलर सारखा एक एक थेंब पडतो. एक थेंब पडला की आपला स्वाहा, बस. एक थेंबामध्येच आपला शेवटचा क्षण. असे पर्वतासारखे समान थेंब पडू लागले. संवर्तक त्राही त्राही पूर्ण ब्रजमंडलमध्ये पाणी 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 वाढू लागलं. कुणाला सांगत होते फक्त ब्रजमंडलमध्ये होतं, वृंदावन एरियामध्ये, मथुरेत नव्हतं. मथुरेत नाही पडलं पाणी. फक्त ब्रजवासी ज्यांनी नाही पूजा केली त्यांच्यासाठीच ते पाणी पाठवलेलं होतं, किंवा संवर्तक वादळ. आणि सगळेजण भगवंतांकडे गेले. जशी उत्तरा देखील भगवंतांकडे पळत पळत गेली. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. तसं सगळे ब्रजवासी म्हटलं तर तू सांगितलेली पूजा करायला बाबा ताई आता आक्रांत झालेला आहे, तुझा एकूण एक कांड झाला, तर काय पुढं? म्हटलं काही नाही, ज्यांची आपण पूजा केली तेच आपलं रक्षण करते. म्हटलं कसं? म्हटलं चला मी दाखवतो. भगवंत घेऊन गेले सगळ्यांना आणि हळू भगवंतांनी त्या गोवर्धनला पहिला स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर गोवर्धन आनंदित झाला आणि थोडासा उचलला. मग भगवंतांनी पहिला अंगठ्यावरती हळूहळू हळूहळू भगवंत आत सरकत गेले आणि जसं लहान बालक, जसं कुकुर मुत्ता का मशरूम, मराठीत आळंबी ना, आळंबी, जसं लहान मुलगा तो आळंबी काढून उचलतो त्याच पद्धतीनं, किंवा छत्री जशी आपण उघडतो तसं भगवंतांनी अंगठ्यावरून भगवंतांनी या बोटावरून फिरून छोट्या बोटावरती गिरिराज धारण केला. गिरिराज धरण की. तर गिरिराज भगवंतांना धारण केलं. 7 दिवस 7 रात्र इतका जोरदार पाऊस. तर आता प्रश्न पडेल की इतका पाऊस होता तर मग आत पाणी का आलं नाही? गोवर्धन पर्वत उचलला, सगळे ग्वालबाल, गाई, वासरं सगळ्यांना आत घेतलं. पाणी आत यायला पाहिजे ना. जसं पत्र्यावर पाणी पडल्यानंतर आत येते की खाली जमिनीतून. तर त्यावेळी भगवंतांनी सुदर्शन चक्राला डिपार्टमेंट दिलेलं होतं. सुदर्शन चक्र कंटिन्यू फिरत राहायचं. गोवर्धन नॉनस्टॉप ड्युटी, 7 days 24/7 जे म्हणतो तशी सेवा दिलेली होती. कंटिन्यू फिरत राहायचं. एक थेंब सुद्धा आत येता कामा नये. आणि सुदर्शन चक्र आपली सेवा करत होते कंटिन्यू फिरत. त्यामुळे पाण्याचा एकही थेंब आत आला नाही. तर सगळ्यांना वाटू लागलं की भगवंत थकले असतील, नाजूक आहेत, आम्ही पण आपल्या शक्तीचं थोडं प्रदर्शन करू. सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या. म्हटले भगवंत आरामात, काळजी करू नका, आम्ही पण आहे. काठ्या लावल्या. जसं भगवंतांनी विचारत थोडासा जरा हलवला, सगळ्यांच्या काट्या तुटल्या, सगळे घाबरले. म्हटले नाही वातूच उचल बस. आणि एका हातामध्ये गोवर्धन, दुसऱ्या हातामध्ये भगवंतांची बासरी.
7 दिवस कुणीही घरी गेलं नाही, कुणी शाळेत गेलं नाही, गाई चरायला गेल्या नाही, गोशाळेत नाही. सगळे 7 दिवस ग्वालबाल, सर्व गोपी, सर्व गाई, सगळी वासरं एकत्र 7 days, 7/24 भगवंतांचं सानिध्य. आणि यशोदा भगवंतांना दररोज 8 वेळा खायला द्यायची. किती वेळा? 8 वेळा. उठल्यानंतर सकाळी, मग नंतर नाश्ता, मग दुपारी 4 वाजता, 6 वाजता, रात्री झोपताना पूर्ण जेवण, आणि रात्री मग दूध आणि रबडी 8 वेळा. तर आता 7 दिवस भगवंतांनी पर्वत उचलून धरला. 7 दिवस तर भगवंत खाल्ले नाही. मग जेव्हा पर्वत खाली ठेवला त्याच्यानंतर यशोदेने 7 दिवस गुणिले 8 वेळा दररोजचं किती झाले? 7 गुणिले 8 56. आणि म्हणून भगवंतांना 56 भोग लागतो. असंच नाही 56, 60 पण लागले असते, 55 लागले असते, 56च का? दररोज 8 वेळा भगवंत जे नैवेद्य स्वीकार करत होते, जेवत होते, खात होते किंवा त्यांची सेवा केली जायची. 7 दिवस भगवंत उपाशी राहिले किंवा गोवर्धन पर्वत त्यांनी धारण केला. झोपले नव्हते कोणी त्यावेळी. 7 दिवस 7 रात्र सगळे जागे होते आणि भगवंतांची बासरी ऐकत होते. 7 दिवस 7 रात्र सगळे एकत्र होते आणि आनंदाने भगवंतांनी म्हटले, सगळेजण तुम्ही बाहेर चला. ते म्हटले नाही, आम्ही पण लावतो पहिला हात. पुन्हा सगळ्यांच्या काट्याच्या दांड्या आणलेल्या त्या सगळ्या काट्या तुटल्या, सगळे पळत गेले बाहेर. मग पुन्हा भगवंतांनी किरंगडीहून अंगठ्यावर घेतला आणि हळू जसा उचललेला होता तसे भगवंत बाहेर आले. इंद्राला आपली मूर्खता कळाली की मी किती मूर्ख आहे. जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी, त्यांना मी सर्वसाधारण अज्ञानी बालक समजून त्यांच्या प्रती अपराध केला. आता ज्या 2 व्यक्तींचं भांडण होते त्यावेळी थर्ड पार्टी लागते, कारण का 2 एकमेकाचं, मी त्याचं तोंड बघणार नाही, तर मी त्याचं तोंड बघणार नाही, आणि थर्ड पार्टी लागते कोणीतरी. मध्यस्थी म्हणतो ना आपण, मध्यस्थी. 2 वादावाद, त्या मध्यस्थी. तर इंद्राने विचार केला तर मध्यस्थी कोणाला घेऊन जा? म्हटले भगवंतांना गाय प्रिय आहे. ही सुरभी जी भगवंतांची गाय आहे ती पृथ्वीवरची नाही आहे, ती स्वर्गातली गाय आहे. आणि ती सुरभी गाय स्वर्गातील इंद्र आपल्या सोबत घेऊन आला आणि त्या गायीला पुढं पुढं करत करत पाठीमागे हळूहळू गुडघ्यावर चालत आला आणि भगवंतांच्या चरणांचा अभिषेक त्यांनी आपल्या अश्रूंनी आणि त्या सुरभी गायीच्या दुधाने केला. हातामध्ये सुरभी गायीचं दूध आणि आपले अश्रू, तर दोन्ही मिळून जो भगवंतांचा अभिषेक झाला. कुठं? गोवर्धनच्या बरोबर वरती, गोवर्धनच्या शिखरावरती. आणि ते अभिषेक केलेलं पाणी दोन्ही बाजूला येणार. आता असा गोवर्धन दोन्ही बाजूलाच जाणार, छत्री. तर दोन्ही बाजूला जे उजव्या बाजूला जे पाणी गेलं ते झालं गोविंद कुंड, आणि डाव्या बाजूला जो कुंड पाणी तयार झालं तो झाला सुरभी कुंड, त्या सुरभी गायीच्या नावाने. आणि गोविंद म्हणजे गायीचे रक्षक. गोविंद, गायीला आनंद देणारे. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय. व्यंकटेश, गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय देखील. आपल्या इंद्रियांचे स्वामी, आपल्या इंद्रियांचे स्वामी म्हणून त्यांना गोविंद म्हटलं जातं. ऋषिकेश, आपल्या इंद्रियांचे स्वामी. तर गोविंद कुंड आणि दुसऱ्या बाजूला सुरभी कुंड. तर आजही ते आहेत. आणि त्याच गोविंद कुंडच्या पायथ्याशी किंवा गोविंद कुंडाच्या किनारी माधवेंद्रपुरींना पुन्हा भगवंतांनी दर्शन दिलं 500 वर्षापूर्वी. आजही त्या माधवेंद्रपुरींची भजनस्थली त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या स्वप्नात येऊन माधवेंद्रपुरींना सांगितलं, मी श्रीनाथजीच्या रूपामध्ये इथंच आहे, झाडात जंगलामध्ये पडलेलो आहे, तुम्ही मला पुन्हा इथून बाहेर काढा आणि माझी स्थापना करा. तर त्या श्रीनाथजींची स्थापना, गोवर्धन ज्यांनी उचललेला त्या कृष्णांची स्थापना गोवर्धन पर्वतावरती केली. महिन्यान उत्सव साजरे झाले. आणि त्यांच्यासाठी ते चंदन आणण्यासाठी कुठं गेलेले? जगन्नाथपुरीला, ओडिसा. आणि तिथून जगन्नाथांच्या कृपा किंवा गोपीनाथांची कृपा झाली आणि त्यांना खीर प्राप्त झाली. खीर चोर गोपीनाथ. त्यांच्यामुळे नाव प्रसिद्ध झालं, खीर चोर गोपीनाथ. तर नंतर कालांतरानं मोगल आक्रमणासाठी, मोगल आक्रमक जे होते सगळे मंदिरं तोडू लागले, वृंदावनात सगळे विग्रह तोडू लागले.
म्हणून त्या श्रीनाथजींना उचलून जयपूरच्या राजा उदयपूरचे जे महाराज होते त्यांनी उदयपूरजवळ त्यांची स्थापना केली, जिथं आज श्रीनाथजींचं मंदिर आहे. तर हे गोवर्धन पर्वत भक्त पण आहेत आणि भगवंत देखील आहेत. आपलं सौभाग्य आहे की या कार्तिक महिन्यामध्ये गोपाष्टमीच्या दिवशी गोवर्धन पूजेच्या फक्त किती 6वा दिवस आज 2 3 4 5 7वा दिवस. गोवर्धन पूजेनंतर 7वा दिवस अजून भगवंताने उचललेला आहे. गोवर्धन 7वा दिवस म्हणजे भगवंतांनी गोवर्धन अजून उचललेला आहे. श्रील प्रभुपादांची किती कृपा आहे की आपण प्रत्यक्ष रूपात तरी गोवर्धन दर्शन करू शकत नाही किंवा गोवर्धन पर्वताजवळ जाऊन परिक्रमा करू शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी प्रत्येक गावोगावी गोवर्धन आणि गोविंद आणि गोपालांची स्थापना केली. आणि आजचं सौभाग्य गोपाष्टमी आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी भगवंत ठेवणार आहेत. भगवंत उद्या सकाळी गोवर्धन पर्वत जमिनीवर ठेवणार आहेत. मी विचार करतो 13 तारखेला आपण गोवर्धन पूजा ठेवलेली आहे आणि उत्सव 4 दिवसाचा होऊ लागलेला आहे. उद्या चालू होणार ब्रह्मोत्सव. उद्या शोभायात्रा आहे संध्याकाळी 4 वाजता कन्ना चौकातून. नंतर सोमवारी आदिवास आहे, मंगळवारी ब्रह्मोत्सव आहे मुख्य दिवस आणि बुधवारी गिरिराज पूजा आहे. तर विचार 4 खरं उत्सव 3 किंवा 5 पाहिजेत. तर आजपासून आजचा गोवर्धन पूजा आणि शेवटची देखील गोवर्धन पूजा आणि बरोबर 5 दिवसीय कार्यक्रम. भगवंतांची योजना असं नाही की ठरवलेला होता. हे सगळे योग किंवा प्रभूजीने आमंत्रण दिलं प्रभूजी शनिवारी करायचं. तर आज भगवंताने जो गोवर्धन उचललेला आहे आज 7वा दिवस आहे. तर आपण जेव्हा गोवर्धन परिक्रमा करणार त्यावेळी फक्त गोवर्धन नाही आहेत, गोवर्धन पण आहेत आणि त्या गोवर्धनच्या खाली कृष्ण आहेत, राधा राणी आहेत, सगळ्या गोपी आहेत, ग्वाल बाल आहेत, सगळे वासरं आहेत, गायी आहेत, सगळे आहेत. त्या सगळ्यांची परिक्रमा करण्याची संधी आपल्याला प्राप्त करून दिलेल्या हडाई पंडित प्रभू आणि त्यांचा परिवार जे सगळे महाराज आणि त्यांचे परिवारातर्फे. तर सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांनी न चुकता गिरिजाजींची परिक्रमा करायची आहे 4 वेळा. जेव्हा विष्णू मंदिराची किंवा विष्णू विग्रहांची परिक्रमा होते 4 वेळा होते. तर 4 परिक्रमा करायच्या, दीपदान करायचं आणि परिक्रमा झाल्यानंतर पुरुषांनी जे प्रभूजी लोक आहेत जेंट्स त्यांनी पूर्ण दंडवत जमिनीवरती दंडवत. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. जशी काठी जमिनीवरती पडते तसं दोन्ही हात पूर्ण बाहेर काढून प्रणाम. जमीन हातात अंगाखाली नाही, दंडवत प्रणाम करणं. आणि स्त्रियांनी पंचांग दंडवत पूर्ण नाही. कारण ज्या स्तनापासून आपण एका जीवाला दूध देतो आणि ज्या पोटाद्वारे आपण जीवांना जन्म देतो त्यामुळे आपण आपले पोट आणि आपलं स्तन जमिनीला स्पर्श करत नाही, म्हणून पंचांग. तर स्त्रियांनी पंचांग आणि पुरुषांनी अष्टांग दंडवत प्रणाम करायचा आहे. किती वेळा करायची परिक्रमा? 4 वेळा. आरती होईल तोपर्यंत असंच बसून राहायचं आहे. आरती झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा करायची आहे. तर जेव्हा आरती होईल त्यावेळी आपण गिरिराजींची भजन किंवा गिरिराजींची जी आरती आहे ती आपण म्हणू. जय गोवर्धन महाराज. आणि भगवंतांची आरती झाल्यानंतर मग सर्वजण दीपदान आणि सर्वांसाठी अन्नकूट प्रसाद आहे. 56 भोग अन्नकूट. तोच गोवर्धन, तेच गोवर्धन जे अन्न रूपामध्ये प्रकट झालेले आहेत ते आपल्याला प्रसाद रूपामध्ये आपल्या हातात प्राप्त होणार आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपलं जे मुख्य मंदिर, कोण कोण आलंय मंदिरामध्ये? कोटा घरकुलपैकी कोटा नगरमधले किती जण आलेत मंदिरात दर्शनसाठी? हात वर करा, लाजू नका. आणि जे नाही आलेत 50% नाही आले त्या 50%ना सर्वांना आमंत्रण आहे. मंगळवारी उत्थान एकादशी आहे. देवशैनीला भगवंत झोपले आणि उत्थान एकादशीला भगवंत कार्तिक एकादशी ज्याला म्हणतो त्या दिवशी राधा दामोदर मंदिरामध्ये दामोदर मंदिराची विग्रह दामोदर जे आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा 3 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि 3रा ब्रह्मोत्सव आहे. सकाळी 10 वाजता अभिषेक पासून आणि सकाळी 8 वाजता यज्ञ देखील आहे.
तर यज्ञ अभिषेक ज्यांना ज्यांना सेवामध्ये भाग घ्यायचा आहे ते आपल्या मंदिराचे इथं भक्त आहेत त्यांना आपण संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. मंगळवारी ब्रह्मोत्सव आणि बुधवारी पुन्हा गोवर्धन पूजा आहे. त्या दिवशी देखील गिरिराजींचा अभिषेक, अन्नकूट आणि अन्नकूटचा प्रसाद देखील आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार आपण या सर्वांना घरपोच आमंत्रण आहे. सहकुटुंब, सहपरिवार, आप्तेष्ट, मित्रमंडळी, ना इन्व्हिटेशन कार्डवर, लग्नाच्या इन्व्हिटेशन कार्डवर सहकुटुंब, सहपरिवार, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. गिरिराज धरण की, गोवर्धन महाराज की, श्रील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे हरि हरि.